आता काही मागणं नाही, काही मागणं नाही. देवा द्यायचं असेल ना तर काय कर, तुझा विसरण व्हावा. देवा तुझा विसर होऊ देऊ नको. क्षेमाची काय करतात, मागणी करतात. देव प्राप्त अशा प्रकारचा आहे, पण देव प्राप्त हे तो प्राप्तस्य परिपालनम काय, क्षेमा अशा प्रकारचा आहे. आणि याच्याकरता या ठिकाणी देवा तुझा विसर होऊ देऊ नको. तुकोबारांनी हेच का बरं या ठिकाणी मागणी केली की देवा तुझा या ठिकाणी काय करू नको, विसर होऊ देऊ नको. याचं कारण अशा प्रकारचं आहे, कारण जीव जो आहे ना हा जीव देवाला लगेच विसरतो. जीवाचा हा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे तो देवाला का होतो, विसरतो. जीव दोन गोष्टी लवकर विसरतो, एक म्हणजे स्वतःचं मरण आणि दुसरं म्हणजे देव. आणि जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, जीव आपल्या मरणाला विसरलेला आहे आणि जीव हा देवाला काय करतो, विसरतो. एखादं चांगलं काम झालं तर कोणी केलं म्हणतो, मी केलं म्हणतो. म्हणजे देवाला काय झाला, विसरला गेला. जीवाचा हा स्वभाव आहे, तो लगेच या ठिकाणी काय होतो, देवाला विसरतो. प्राप्त पुरुष जरी असला आणि इंद्रियांमध्ये जरी गुंतला असला पण तरी सुद्धा तो मार्ग सोडून काय करू शकतो, बाजूला जाऊ शकतो. तैसा प्राप्ती पुरुष आहे. इंद्रिय लाळलेली जरी कौतुक आहे, तो मार्ग सांडून येणार असे चालत देखो. ते देवाला का होतात, विसरू शकतात. आणि देवा याच्याकरता मी तुझ्याजवळ हीच मागणी करतोय की तुझा आम्हाला काय होता कामा नये, विसर होता कामा नाही. म्हणून हेची दान देगा देवा तुझा विसरण वा, तुझा विसर आम्हाला या ठिकाणी काय करू देऊ नको, होऊ देऊ नको. आता तुझा विसर आम्हाला होऊ नये याच्याकरता काय केलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीचा विसर होऊ नये मग त्याच्याकरता काय करावं लागतं, त्याचं कौतुक करावं लागतं. काय करावं लागतं, आणि त्याचं कौतुक जर करत राहिलं तर तो मनुष्य जरी नसला तर तो हसल्यासारखा असतो. बघा एखाद्या आईचा मुलगा जर गेला असेल, तिला लवकर वयामध्ये तरुण वयामध्ये सोडून गेला असेल, तिचा पती सोडून गेला असेल, मग ती त्या पतीचे त्या मुलाचे काय करते, स्मरण करते. मग स्मरण होण्याकरता ती काय करते, माझा बाळा असा होता, माझा नवरा असा होता, त्याचं गुणाचं काय करते, त्याचं गुणाचं वर्णन करते. सतत गुणाचं वर्णन केल्यामुळे तो सतत तिच्या काय असतो, स्मरणामध्ये आठवणीमध्ये या ठिकाणी राहत असतो. मग देवा तुझा आम्हाला विसर या ठिकाणी पडू नये याच्याकरता तुझे गुण मी आवडीने गाईन. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात Yeah.
गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबाराय झाल्यानंतर त्या ठिकाणी देवा तुझा विसर या ठिकाणी आम्हाला होऊ नये याच्याकरता तुझं काय करीन गुण आम्ही काय करीन या ठिकाणी आवडीने गाईन. जगद्गुरु तुकोबार या ठिकाणी म्हणतात की देवा आम्ही तुझं गुण आवडीने गाईन. बरं का, आता गुण आवडीने गाईन. मग कोणते गुण आवडीने गाईन? भगवान परमात्माचे अनेक गुण आहेत, अनेक गुण आहेत, परंतु त्याच्यामध्ये 6 गुण आहेत मुख्य अशा प्रकारे. 6 गुणांमुळेच भगवान परमात्माला भगवान म्हटलं जातं. कोणकोणते अशा प्रकारचे गुण आहेत? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर व्यवस्थित जेत म्हणून तो भगवंतो निसंगाचा सांगा. तो या 6 जणांना भग म्हणतात आणि भगाने जो युक्त आहे त्याला काय म्हणतात? भगवान म्हणतात. मग अशा प्रकारे तुझी 6 गुण जी आहेत कोणकोणती? यश, त्याच्याकडे काय यश आहे? यश, यश म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कधी काय आलं नाही, अपयश काय झालेलं नाही, आलेलं नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सारखंच यश येईल असं नाही. एकदा निवडणुकीला जिंकून आला म्हणजे पुढच्या वेळेला येईल असं नाही. म्हणजे अपयश आपल्या जीवनामध्ये काय होऊ शकतो? येऊ शकतो. परंतु देवाच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर अपयश त्याच्या जीवनामध्ये आलेला नाही. तुम्ही म्हणता कसं काय बरं अपयश आले नाही? त्या ठिकाणी ते कालयवनाबरोबर युद्ध करत असताना रणांगणातून पळून गेले. पळून जाणं हे काय यश आहे का? अरे पळून जरी गेले असले तरी त्याच्या मागे यशच आहे, अपयश नाही. रणांगणातून पळाले तरी जयघोष झाला. रणछोडदास की जय, जय जयकार झाला. जय जयकार कधी केला जातो? कधी केला जातो? विजय झाल्यानंतर, यश प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्मा रणांगणातून पळाले. त्याच्या मागे मोठी अशा प्रकारची कारणमीमांसा होती. त्या कालयवनाचा मृत्यू मुचकुंज राजाच्या त्या ठिकाणी दृष्टीने होणार होता. याच्याकरता भगवान परमात्मा तिथून पळाले आणि हा कालयवन भगवान परमात्माचा पाठलाग करू लागला. भगवान परमात्मा पळत राहिले आणि गिरनार पर्वताजवळ आले. गेलेत का कधी गिरनार पर्वताजवळ? तिथं मुचकुंद राजाची गुफा आहे बरं का. तिथे भगवान परमात्मा काय झाले? आतमध्ये गेले, लपून बसले. तो मुचकुंद नावाचा राजा जो होता त्यांनी दैत्यांशी अनेक वर्ष युद्ध केले होते आणि युद्ध करता करता तो थकलेला होता. त्यांनी देवानं सांगितलं मला विश्रांती घ्यायची पण माझी झोप मोडता कामा नाही. जो कोणी माझी झोप मोडेल तो माझ्या दृष्टीसमोर आल्यानंतर तो जळून खाक होईल. कालयवन आतमध्ये गेला. त्याला वाटलं काय झोपाचं सोंग घेतलेलं, लात मारली त्या मुचकुंद राजाला. तो मुचकुंद राजाची त्या ठिकाणी झोप मोड झाली. उघडले डोळे. डोळे उघडल्यावर तो कालयवन काय होता? समोर होता. जळून काय झाला? खाक झाला. युद्धातून पळाले, अपयश नाही. काय आहे? यश. अशा प्रकार ज्याच्या जीवनामध्ये कधी अपयश आलेलं नाही अशा प्रकारचा यश हा गुण भगवान परमात्मा आहे. त्या यशाचं काय करेन मी? गुणगान करेन. भगवान परमात्माच्या कुठल्याही गुणाचं काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी गायन केलं पाहिजे. तुकोबार म्हणतात मी यशाचं काय करीन? गायन करेन. श्री, श्री म्हणजे काय? लक्ष्मी. लक्ष्मी काय? भगवान परमात्माकडे आहे. लक्ष्मी आहे म्हणण्यापेक्षा ती त्याची दासीच आहे. पाय लक्ष्मीचे हाती. यश, श्री, श्री भगवान परमात्माकडे. त्या श्रीचं, त्या भगवान परमात्माचं, लक्ष्मीचं काय करेन मी? गुणगान गाईन. औदार्य. ऐका, यश, श्री, औदार्य. उदारता भगवान परमात्माकडे काय? किती उदारता? उदारता भगवान परमात्माचा काय गुण अशा प्रकारचे. किती उदारता आहे हो? एवढी उदारता, एवढी उदारता आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा भेदभाव त्याचा नाही. देत असताना तो भेदभाव पाहत नाही. भेदभाव तुमच्या आमच्याकडे आहे, देवाकडे कोणत्या प्रकारचा भेद नाही. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देताना मनुष्य पात्रा पात्र पै कैवल्य असे पवित्र वैरी आदी दिले. तू सनकाधिकाची माने सायूचे सौरसती दिला पुतणे. जे विषाचे नसताना पाहणे मारू आली. जे पुतण्याला दिलं, जे राक्षसांना दिलं तेच कोणाला दिलं? साधू संतांना दिलं. एवढी उदारता कोणाकडे? भगवान परमात्माचे. मग तुझ्या उदारतेचं मी काय करेन? या ठिकाणी गायन करीन. यश, श्री, औदार्य. पुढे सांगितले ज्ञान. भगवान परमात्माचं ज्ञान हा काय गुण अशा प्रकारचा आहे. भगवान परमात्माकडे ज्ञान आहे म्हणण्यापेक्षा भगवान परमात्मा ज्ञान स्वरूपच आहे. भगवान परमात्मा स्वरूप कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप ज्याला आपण म्हणतो. सत्य ज्ञानवंतम ब्रह्म. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवर्ण. भगवान परमात्मा ज्ञान स्वरूप अशा प्रकारचा आहे. ज्ञान हा भगवान परमात्माचा गुण आहे. किती ज्ञान आहे भगवान परमात्माकडे? किती ज्ञान आहे महाराज. एका महाभारतामध्ये अनेक राक्षस भगवान परमात्म्याने काय केली? मारली. ती मारण्याकरता पहिले सगळ्यांना काय करावं लागलं? एकत्र आणावं लागलं. किती डोकं लावायला लागलं असेल विचार करा. सगळे महाराज मंडळी डोकं आणताना नाकी नऊ येते आणि सगळे अशा प्रकारचं एकच युद्ध घडून आणलं आणि बऱ्याचशा राक्षसांचा त्या ठिकाणी काय केला? वध केला. त्यांना मारलं. बरं, त्यांना मारल्यानंतर या ठिकाणी हे यादव उन्मत्त व्हायला नको याच्याकरता तर यादवांचा सुद्धा काय केला? नाश केला. कशाच्या जोरावर? ज्ञानाच्या काय बळावर. एवढा भगवान परमात्मा काय ज्ञानी अशा प्रकारचे. ज्ञान हा त्याचा काही गुण आहे.
पुढे सांगितलं वैराग्य. भगवान परमात्म्याचं काय काय वैराग्य. वैराग्य हा काय त्याचा गुण अशा प्रकारचा आहे. किती वैराग्य आहे महाराज. जीवापाड प्रेम करणाऱ्या गोपिका आहेत त्यांना सोडून भगवान परमात्मा कुठे गेले, द्वारकेला निघून गेले. काय वैराग्य आहे. आणि पुढे ऐश्वर्य. ऐश्वर्य संपन्न. ऐश्वर्य हे भगवान परमात्माचा काय गुण अशा प्रकारचा आहे. एवढा भगवान परमात्मा ऐश्वर्य. आता वास्तविक आपण जर विचार करायला गेलो, एखादा व्यक्ती श्रीमंत असेल आपण म्हणतो ऐश्वर्या संपन्न आहे, काय ऐश्वर्यवान अशा प्रकारचा आहे. पण या जगताची निर्मिती कोणी केली हो? या जगाचा मालक कोण आहे? भगवान परमात्मा. या जगाचा मालक जर तो आहे तर तो किती ऐश्वर्यवान असेल. तू समर्थ ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अशा प्रकारचं ऐश्वर्य हा गुण भगवान परमात्म्याकडे आहे. म्हणजे हे सगळे गुण जे आहेत हे गुण मी काय करीन, गाईन गाईन. पण गात असताना कसं गाईन, आवडी. गुण गाईन आवडी. परमार्थामध्ये आवड ही फार महत्वाची. आणि परमार्थामध्ये कोणत्याही क्रिया करत असताना ह्या आवडीनेच कराव्या लागतात, सवडीने नाही आणि तातडीने पण नाही. काय असावे लागते, आवड असावी लागते. आवड. आवडीने हरिनाम तुझीच, मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. कधी आवडीने घेशील तेव्हा. आवडी अनंत. हां काय सांगितले, आवड ही परमार्थामध्ये काय प्राधान्य अशा प्रकारे त्या आवडीला दिलं पाहिजे. आणि मी तुझं या ठिकाणी गुणगान जे गाईन हे गळ्यात माळ घातली महाराज झालोय कीर्तनकार झाले म्हणून नाही, बरं का. नाही तर काय करणं का असतं, मग झालंय माळ घातली म्हणून का व्हायचंय, करायचं आहे तसं नाही. मी तुझं सगळं जे काय गुण गाईन ना ते काय करीन आवडीने अशा प्रकारचं, ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आळस राहणार नाही, ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रमाद राहणार नाही, अशा प्रकारे आवडीने मी तुझं सगळं काय करीन गुण अशा प्रकारचे गाईन. गुण गाईन आवडी. आणि तुझं गुण गाण्यातच माझं सर्व काही या ठिकाणी, माझं सर्वस्व जे आहे ना देवा, ह्याची माझी सर्व जोडी, माझं सर्वस्व जे आहे ना हे देवा काय तुझं गुण आवडीने गाण्यातच या ठिकाणी आहे. प्रत्येकाचं सर्वस्व हे भिन्न भिन्न अशा प्रकारचं असतं. प्रत्येक क्षेत्रातलं प्रत्येकाचं सर्वस्व हे भिन्न भिन्न अशा प्रकारचं. गुरुवर्य वैकुंठवासी माधवबाबा घुले, आपले विठ्ठल बाबा घुले हे नेहमी अशा प्रकारचं एक दृष्टांत सांगायचे नाही का. एक राजा होता, त्या राजाला बरेच वर्ष संतती नव्हती. त्याला संतती झाली. राजा एवढा खुश झाला, एवढा खुश झाला. मग आता तो राजा होता, त्याला भेटण्याकरता प्रत्येकजण त्या ठिकाणी येत होते. आता राजाचा मुलगा आहे, मग त्याला भेटण्याकरता जाण्याकरता रिकामा हात गेला पाहिजे का, आपल्याकडे पद्धत नाही आहे. कोणालाही भेटायला जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही. मग आपल्याकडे आहेर देण्याची काय पद्धत आहे, काय म्हणतो आपण त्याला, आहेर. मग प्रत्येकजण त्या ठिकाणी भेटायला येत होतं. राजाने विचार केला सगळे आपल्याला भेटायला येतात, आता जो कोणी आपल्याला आहेर देईल त्याची परतफेड आपण केली पाहिजे ना. आहेर नुसता घ्यायचा नसतो, त्याची परतफेड काय करायची असते, बरं का. पूर्वीच्या ज्या प्रथा होत्या ना फार समाज उपयोगी होत्या, बरं का. आहेर करण्याची पद्धत पूर्वीची जी होती नाही, कशा करता त्या व्यक्तीला त्या कार्यामध्ये काय लागावा, हातभार लागावा याच्या करता आहेर करण्याची पद्धत होती. पण राजा त्या ठिकाणी बोलते अरे आपण राजा आहे, आपल्याला या ठिकाणी काय कमी आहे. पण राजाने त्या ठिकाणी ठरवलं आपल्याला जो कोणी या ठिकाणी आहेर येईल त्याच्या 10 पट आपण काय करायचं त्याला द्यायचं. कारण आपण कोणाकडे परत आहेर फेडायला काय करणार नाही, जाणार नाही. जे आलेले आहेत बघा, मोठी व्यक्ती कुठं जात नाही आहेर फेडायला म्हणून ते पत्रिकेत लिहितात कोणत्या प्रकारचं काय करू नये, आहेर आणू नये. कारण कुठे कधी वेळ मिळेल नाही मिळेल, कोणाकडे कार्यक्रम त्यांनी जर केला असेल आणि तो आपल्याकडून फेडला गेला नाही तर मग त्या ठिकाणी ते काय करतात, दूषण लागलं जातं, दोष देतात. बघ अरे त्याला मी आहेर केलं त्याचा आहेरच मला काय झालं नाही, बोलतात का ना व्यवहारामध्ये, असेच बोलतात. हां काय काय लोक म्हणतात आता बस झालं मी आता आहेर देणं बंद केलेलं आहे. का रे बाबा, म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झालं, मी एवढा आहेर केला होता पण कोणीच मला काय दिला नाही, आहेर केला नाही, असे लोक बोलतात बरं का व्यवहारामध्ये, ऐकलेले म्हणून सांगतो बरं का. म्हणजे आहेर हे काय करत असतं, परत द्यायचं असतं.
मग राजाने ठरवलं जो कोणी आपल्याला आणून देईल त्याचं 10 पट आपण काय करायचं द्यायचं. त्या राज्यामध्ये एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याने विचार केला प्रत्येकजण राजाला त्या ठिकाणी राजाच्या मुलाला पाहण्याकरता जातो, काही ना काहीतरी घेऊन जातो, आपल्याकडे काही नाही महाराज. त्याच्याकडे अर्धा 1 गुंठ जमीन होती. त्यांनी विचार केला हे ठेवून तरी काय करू. ती त्यांनी काय केली विकली. त्याच्यातून जे काय पैसे आले ते एका गाठोड्यामध्ये बांधले आणि त्या ठिकाणी राजासमोर गेला आणि राजाला त्या ठिकाणी होऊ लागला राजेसाहेब मी आपल्याला जे देत आहे ते माझं सर्वस्व आहे. काय हे माझं काय सर्वस्व आहे. कधी कधी मनुष्य बोलत असतो अरे हे मृदंगवादक जर एखादा असेल तर ही पकवाजच माझ्याकरता काय सर्वस्व अशा प्रकारचे बोलतात की नाही. तसं तो त्या ठिकाणी बोलू लागला की राजेसाहेब हे माझं सर्वस्व मी तुम्हाला काय करतोय देतोय. माझं सर्वस्व मी तुम्हाला अर्पण करतोय. राजाने विचार केला यांनी आपल्याला सर्वस्व याचं दिलेलं आहे आणि आपला नियम काय जो कोणी आपल्याला देईल त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं 10 पट या ठिकाणी द्यायचं. आता द्यायचं काय यांनी आपल्याला काय दिलंय सर्वस्व दिलंय आणि आपलं जर याला सर्वस्व दिलं तर आपल्याकडे काही राहणार नाही. प्रधानजीला बोलवलं प्रधानजी काय करायचं. प्रधानजी म्हणाला असं नाही चालणार नियम म्हणजे नियम. आता तुम्ही नियम काय केला होता की जो कोणी देईल त्याचे सर्वस्व काय त्याचं काय करायचं 10 पट आपल्याला द्यायचं. म्हणे काय करायचं काय नाही तुमचं सगळं राज्य बिज्य त्याला काय करा देऊन टाका आणि त्याला सांगा बाकीचे 9 सर्वस्व उदार राहिले. आता त्याच्याकरता त्याची जी संपत्ती होती सगळी काय होती सर्वस्व अशा प्रकारची होती. तसं तुकोबराचा देवा तुझं गुण गाण्यामध्ये माझं काय सर्वस्व अशा प्रकारचं आहे. तुझंच गुण मी काय करीन आवडीने गाईन. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग देवा मला तुझ्या गुणाशिवाय किंवा तुझं या ठिकाणी तुझ्याशिवाय मला दुसरं काही या ठिकाणी नको. दुसरं काही नको म्हणजे काय तर तुकोबरांतात जी सर्वश्रेष्ठ मुक्ती अशा प्रकारची जी आहे किंवा सगळ्यांना हवीविषयी वाचणारी जी संपदा जी आहे ती सुद्धा मला नको. महाराज अभंगाच्या ती लगे मोक्ते धन लगे संपदा आणि संपदा लगे मोक्ते आणि संपदा संपदा धने पद नाही तिथं बरं का न लगे मुक्ती आणि संपदा. म्हणून ग्रंथ पाहायचे असतात. अभंग जरी किती जरी पाठ असला किंवा काय जरी झालं ना तरी काय करायचे असतात ग्रंथ पाहायचे असतात. आपली सांप्रदायिक परंपरा आहे पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहावे. आमचे गुरुवर्य आम्हाला नेहमी सांगतात अभंग तुमच्या किती जरी पाठातला असला सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जरी तुम्ही तो अभंग म्हणत असलात पण तरी सुद्धा कीर्तनाला उभं राहण्याच्या पूर्वी एक वेळ गाथा पाहावा आणि मग कीर्तनाकरता काय करावं उभं राहावं. का पाहून या ग्रंथ करावे. कोणाचं ऐकलेलं असेल ऐकून काय करू नये सांगू नये नाही का. आधी ग्रंथ पाहावं. पण आता परिस्थिती अशी आहे यूट्यूबशिवाय ऐकून कीर्तन करायला लागली बरीच. त्याच्यामुळे ते काय चुकीचं आहे का बरोबर आहे ते काहीच पाहिलं जात नाही. आता एक सध्या ती व्हिडिओ एक व्हायरल होती वर्ष श्राद्ध का करावं बरं का. तर आमच्या इथं कीर्तन होतं एका व्यक्तीचं. सर
कात्रपलं होतं. वर्ष श्राद्ध का करावं? आता बरीचशी लोक सांगतात का करावं ते, बरं का, आणि तार्किकदृष्ट्या ती गोष्टी मांडतात आणि ती गोष्ट पटते, पण ती शास्त्रात धरून नाही आहे, ती चुकीची आहे. वर्ष श्राद्ध का करावं हे काय सांगतात? माणसावर 16 संस्कार होतात. 16 संस्कारामधले 3च संस्कार होतात. जन्माचा संस्कार होतो, त्याच्यावर लग्नाचा संस्कार होतो आणि मृत्यूचा संस्कार होतो. 16मधून 3 गेले, राहिले 13, म्हणून 13वा करावं लागतं. आता कुठला जावई शोध लावला यांनी काय माहिती, त्याच्याकरता वर्ष श्राद्ध करतात का? अरे ब्राह्मणामध्ये 16च्या 16 संस्कार केले जातात, मग त्याचं काय करूच नाही का? त्याचं 13वा काय करूच नाही का? 13वा का करायचं म्हणते? तर 16 संस्कार आहेत, त्यातले 3 संस्कार त्याच्यावर होतात आणि राहतात 13, म्हणून त्यांनी काय करावं? त्याच्यात काय करावं? 13 करा. आता तसं जर पाहायला गेलं ना, नाही म्हटलं तर 5-6 संस्कार आपल्यावर होतातच. जन्माचा होतो, नाही होत? जन्माचा आपल्यावर होतो. अन्नप्राशनाचा होतो, आपल्यावर नाही होत. आपल्याकडे काय मुंज जरी करत नसलं तरी आपण जायवळ करतो. काय करतो? महासंस्कार नाही का? मुंज आपण जायवळ म्हणजे काय झाला? संस्कार झाला. विवाहाचा संस्कार होतो, पुढे गर्भाधानाचा संस्कार होतो, मृत्यूचा या ठिकाणी डोळे भोजन नाही होतं आपल्याकडे, तर सुद्धा काय संस्कार, म्हणजे नाही म्हटलं तर 7-8 संस्कार आपल्याकडे असे ना असे जरी काय होतातच. मग 16मधून ते वजा केलं, मग समजा 10 शिल्लक राहिले, 9 शिल्लक राहिले, मग त्याचं काय 8वा ना 9वाच करायचा का? 13वा करायचा नाही का? म्हणजे तार्किकदृष्ट्या काही गोष्टी मांडल्या जातात, त्या बुद्धीला पटतात, पण त्या शास्त्राला धरून नाही. शास्त्र पाहावं आधी, धर्मशास्त्र काय म्हणतंय, आपलं पुराण काय म्हणतात, या गोष्टी काय केल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत. मी एका कीर्तनकाराला अडवलं आमच्या इथे. काय अडवलं? कारण त्याचं ऐकून दुसऱ्याने तेच सांगितलं होतं. त्याची व्हिडिओ क्लिप होती आणि त्यांनी सुद्धा काय केलं होतं ते सांगितलं. त्याला सांगितलं महाराज हे चुकीचं आहे. नाही म्हणे, मी एका कीर्तनामध्ये एका यूट्यूबच्या कीर्तनाचं काय केलं ते ऐकलं. म्हणजे आपण चुकीचं सांगतो. कीर्तनकारची फार मोठी जबाबदारी असते, लक्षात ठेवा. आपण जे लोकांना सांगतो ना, त्याच्यावर लोक विश्वास ठेवत असतात आणि त्याच्यावर पुढे काय होत असतात, चालत असतात. आपण जर या गाठीवर चुकीचं सांगितलं तर चुकीचा समज लोकांकडे काय होत असतो, जात असतो, आणि तो सांगणारा नरकात जातो, ऐकणारा सुद्धा नरकात जातात, लक्षात ठेवा.